त्यांना प्रवीण पाटील हे सन्मानित करतील. मोरेश्वर दादा पाटील, प्रवीण पाटील. या मोरेश्वर दादा स्टेजवर या. यानंतर सुपरस्टार सिंगर, एक जबरदस्त सिंगर आहे सोहम, यांना देखील विनंती आपण स्टेजवर यायचं आहे. त्यांना देखील आपण सन्मानित करूया. प्रवीणजी आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते. अजून एक सन्मान चिन्ह घ्या स्टेजवर. माहिती सर लोक पाऊस येते 10% इतके जण होत आहे. हा युट्यूबर कलावंत एक गायक आहे, एंकर आहे, ज्यांनी मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या इंटरव्ह्यू घेतलेले त्यांचे वडील आहेत. त्यांचा सत्कार आपण करतो जोरदार. म्हणजे कलाकारांच्या वडिलांचा सन्मान व्यासपीठावर होत आहे. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा. इथे कलाकारांच्या मध्ये मला खूपच आनंद होत आहे. आणि कलाकृती तेही आगरीमध्ये, आगरी भाषेने आपले, अरे कौरव मोठा मान आहे हो. त्यांना नुसता पैसा कमवायचा असेल ना, तो का हिंदीच्या मागे लागल नाही तर मराठीचे. आगरी आपले ना मोजकी माणसात खरं बोलत आहे. म्हणजे प्रेक्षक जर आपण मराठीत काढलं किंवा बघा हिंदी का एवढे चालतात पिक्चर, कारण त्यांचे जे प्रेक्षक आहेत ते खूप आहेत. पण ज्यांना आपल्या भाषेचा अभिमान आहे ते मराठीत पिक्चर काढतात. आणि ज्यांना आपल्या मायबोलीचा अभिमान आहे ते जमिनीचा पैसा हा आपल्या आगरी भाषेसाठी वापरतात. तर मला खूप आनंद वाटला. जमिनीचा पैसा हा नाटकाचा मी शुभारंभ पाहिलेला आणि खरोखर यांनी खूप मेहनत घेऊन आणि त्याच्यातून त्यांनी प्रबोधन केले. नुसतं कारण मी बघतो म्हणे प्रोग्राम पाहतो तर आपली जी काय संस्कृती आहे म्हणजे आग्र्यांची खूप मोठी संस्कृती, पण त्याचा कसं होईल टिंगल टावाळी ह्याच्यातून विरोध करण्याचा काही प्रयत्न करतात. परंतु पम्यासारखे जे धुरंधर आहेत त्यांनी तसं दाखवलं नाही. त्यांनी प्रबोधन केलं, फक्त हसवलं नाही, त्यांनी प्रबोधन केलं की हा पैसा आहे, ह्या पैशाचं आणि आपलं जे नातं आहे त्याचं खूप वेगळं अर्थ त्यांनी त्यात दाखवलं. आणि नातं हे कसं टिकवायचं हे ह्या जमिनीच्या पैशातून आपल्याला दिसतं. बोलायचं असेल तर खूप, पण मला वाटतं हा प्रोग्राम मोठा लांबलेला असणार. मी पण आता मुद्दाम जाणून म्हणून मी मुंबईहून आलो. आम्ही जवळजवळ 1 तास हायवेला तिथे टाकत होतो कारण हायवे जाम होता आपला, पण तरीही आलो. आणि मला इथे आल्यानंतर खूप समाधान वाटतंय की एवढे जे कलाकार आणि त्यांना साथ देणारे आपले जे बांधव आहेत, समाज बांधव, तर त्यांचा मला वाटतं मनापासून त्यांचे धन्यवाद मानायला पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी इथे आलो आहे. आणि माझ्यातर्फे मी एक कलाकार आहे, तुम्हाला माहितीच असेल की इंटरनॅशनल एअरपोर्टवरती सगळ्यात मोठं पेंटिंग हे आगरी माणसाचं आहे आणि तो कलाकार आणि बघा आपलं जे काम असतं ना आग्र्यांचं ते साधं काम नसतं. आपल्या कॅनव्हास पेंटिंगची साईज केवढी आहे माहितीये का? म्हणजे 5-6 मजल्याची बिल्डिंग होईल ना, आवरा मोठा आपला कॅनव्हास लागला आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई आणि हे जगातलं प्रसिद्ध एअरपोर्ट आहे. आणि बघा सिग्नल आपण जेव्हा एखादं कलाकृती असते ना तिथे सही असते, पण जेव्हा तुम्ही एअरपोर्टवरती जाल तर तिथे त्या कलाकाराचा फोटो पण आहे आपल्या आग्र्यांच्या स्वागतासाठी. तुम्ही जर कधी गेलात इंटरनॅशनल एअरपोर्टला लेवल 4ला तर तिथे माझं चित्र आहे हातामध्ये ब्रश घेऊन, तो आपल्या स्वागतासाठी आहे. आणि मी
चित्रकार म्हणून, एक कलाकार म्हणून ह्या कलाकारांची दाद देण्यासाठी आलं. आणि ह्या भगिनी यांनी म्हणजे आपल्याला माहितीच आहे की आपले लोकनेते दीपा पाटील ह्यांची आपण जेव्हा चळवळ उभी केली विमानतळाच्या नावानं, तर काही लोकांनी दीपांना त्यांची प्रतिमा वेगळी दाखवायचा प्रयत्न केला. मी खरं सांगतोय, मी मोरेश्वर पाटील आहे आणि आपण ठाम सांगतो की दीपा कसे होते. म्हणून आपण ह्या कलाकारांना हाताशी घेतलं. त्यांना आणि त्याची जी मंडळी आहे त्यांनी शिवछत्रपतींचा दिवा हे नाटक तयार केलं आणि ते यूट्यूबवरती आहे. तेव्हा आपल्याला कळेल की आगरी कोण आहे. आगरी हे धुरंधर आहेत, आगरी लढवई आहेत. तर मला वाटतं बोलण्यासारखं खूप होतं आणि मी ह्या सर्व कलाकार मंडळींचे खूप खूप कौतुक करतो आणि त्यांना साथ देणारे त्यांचेही कौतुक करतो. आणि आपण हे नाटक एकदा पाहिलं असेल, दोनदा पहा, तीनदा पहा, आपल्या आजूबाजूच्या सर्व मंडळींना सांगा हे जाऊन नक्की बघा, नक्की बघा. कारण आताच कोणतरी म्हटलं की कुठलाही एखादा कार्यक्रम असेल तर त्याला आर्थिक बळ लागतं आणि हे आर्थिक बळ तेव्हाच होईल जेव्हा आपण त्याला सपोर्ट करू. तर सगळ्यांचे इथे मी कौतुक करतो आणि हा जो आपला जमिनीचा पैसा नाटक आहे त्याचे 100 प्रयोग तरी धडाक्यात होतील अशी आशा बाळगतो. धन्यवाद. तर खंत आहेच, पण ठीक आहे. महेश पाटील प्रस्तावने सगळं मांडलं की या नाटकाचा प्रवास कसा होता आणि मला अभिमान वाटतोय की त्यांनी माझा उल्लेख केला, सुभाष मुंडेचा उल्लेख केला आणि शिवाय जे जे जुने कलाकार होते ते सगळ्यांचा त्यांनी उल्लेख केला. सदानंद मात्रे सरांनी पण केलेला आहे. काही कारणास्तव कलाकार राहतात, नाही राहतात, त्याचे पर्सनल प्रॉब्लेम पण असतात, परंतु जमिनीचा पैसा थांबला नाहीये, नॉनस्टॉप राहिलेला आहे. म्हणून प्रवीण पाटीलसाठी जोरदार टाळ्या होत्या. प्रवीण पाटील नेवाई या नाटकामध्ये अगदी माझा सहकलाकार होता. नाट्य क्षेत्रामध्ये, अभिनय क्षेत्रामध्ये तो माझा गुरु आहे. तुम्हाला इथं कुणाला माहिती नसेल, संदीप पाटील, वासुदेव म्हात्रे, प्रेम जाधव, तीन गावची मुलं आहेत. आमचा डान्स ग्रुप असायचा. माझा डान्स ग्रुपचं नाव होतं प्रेम कुमार अँड ग्रुप आणि आम्ही गावोगावी शो करायचो. परेश पाटील पण समोर आहे, माझ्या ग्रुपमध्येच होता. तर आम्हाला अभिनयाचा लवलेश पण नव्हता. तेव्हा आम्ही काय करायचो, प्रत्येक गावी म्हणजे भरुडी गावात सुद्धा जायचो आणि मग आमचा डान्स व्हायचा आणि प्रवीणची एखादी नक्कल व्हायची. बरोबर ना? म्हणजे प्रवीण हा आत्ता काय ऍक्टिंग करत नाहीये, खूप लहानपणापासून करतोय. म्हणजे पिंपळास गावामध्ये हळदी असू दे किंवा कुठलाही कार्यक्रम असू दे, पम्याची नक्कल असलीच पाहिजे. असं बरोबर सांगतोय ना? म्हणजे फक्त भरुडीच गाव नाही, सुरई नाही, अंजूर नाही, कुठे. मी तर अंजूरमध्येच वाढलोय. ही माझीच माती. माझे मामा गेले आता म्हणजे महादेव घरात, अर्थात मी इथेच वाढलो, इथेच शिकलोय. आणि या मातीमध्ये पम्या आणि प्रेम हे फक्त एका शाळेमध्ये शिकले, अंजूर हायस्कूलमध्ये. म्हणजे अंजूर हायस्कूलचा मुद्दाहून मी उल्लेख करतोय. आमची जुनी कलाकार प्रतिभा पण बहुतेक इथं आलेले दिसते मला, बरोबर की ना? छान ब्युटिशियन आहे. खूप आभार. त्यानंतर आमचे खळे मामा या ठिकाणी आलेले आहेत. आता तर रेश्मा थळेचे मम्मी पप्पा सौ हंसाबाई गणेश थळे आणि गणेश अप्पा थळे यांना विनंती असेल शिक्षण या मामी यांना देखील आपण सन्मानित करूया व्यासपीठावर. समितीला विनंती असेल आपल्या शुभस्ते आपण हंसाबाई गणेश थळे आणि गणेश अप्पा थळे आपण यांना सन्मानित करायचं आहे. माईकची प्रवेशाला आणि पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत सन्मान करूया. आपल्या कलावंत रेश्मा थळे यांच्या मम्मी पप्पा एक आई वडील आहेत आणि खऱ्या अर्थाने आमचे मामा किंवा आमची मामी आम्ही बोलतो त्यांना
मुलीवर खूप चांगले संस्कार केलेले आहेत आणि प्रत्येक मुलीला चांगले घडवण्यासाठी आमच्या मामींचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. हे घर चांगलं नेतृत्व ते परिवारामध्ये करत आहेत आणि म्हणून रेश्मा ताईसारखी कलावंत आज हे घडली तर मम्मी पप्पामुळे त्याने दिलेलं प्रोत्साहन आणि त्याने दिलेला तिला आधार. कारण की नाटक म्हटलं की टाईम होतं, प्रवास असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मम्मी पप्पांचा सहकार्य खूप अपेक्षित असतो. धन्यवाद. यानंतर वसईचे सामाजिक कार्यकर्ते राहुल जाधव देखील या कार्यक्रमाला आलेले आहेत. शाखा प्रमुख आहेत, त्यांना विनंती आपण स्टेजवर यायचं आहे. प्रगती जोशी या दोघांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे त्यांची मेहनत. दोघींची खूप मेहनत आहे. त्याचबरोबर सुजित रायकर जे आता ह्या नाटकामध्ये नाही आहेत पण त्यांची भूमिका मला वाटतं मला त्यांचं नाव नाही माहिती, खूप छान करतात ते. सुजित रायकर आणि ते मग काय आहे हे सुद्धा माहिती नव्हतं, रंग म्हणजे काय आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. पण त्यांनी त्या कलाकारांनी शिकण्याची इच्छा होती आणि ती शिकण्याची इच्छा माझ्यासमोर त्यांनी व्यक्त केली आणि त्याद्वारे त्यांनी प्रत्येक रिहर्सलला प्रत्येक तालमीला वेळेच्या आधी उपस्थित राहून जे मला त्यांना शिकवता आलं, जे मला त्यांच्याकडूनही मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या ते शिकले आणि हा प्रयोग इथपर्यंत आणून सोडला. या 25व्या प्रयोगाला जसं आपण सर्वजण समोर बसल्या त्यावेळेला मी तिथे बसलो होतो तर मला एका कलाकाराचं कौतुक तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने करायचं आहे की मी त्या कलाकाराला पाहून खूप भारावून गेलो. कठीण असतं बॅकस्टेजला काम करणं, बॅकस्टेजला काम करायचं आणि बॅकस्टेजवरून ती कला पाहायची. कधीच असं स्वप्नात वाटलं नसेल अशा व्यक्तीला की मी ती कला करू शकतो आणि इथपर्यंत ती कला नेऊ शकतो. मी वाईट वाटून घेऊ नका, कुठल्याही कलाकाराला मी नाव ठेवत नाही, कधीच ठेवली नाही, ठेवणारी नाही. कला कमी अधिक होऊ शकते, कला ही कला असते पण कमी अधिक होऊ शकते. पण रंजना पाटील मी आवर्जून इथे सांगू शकतो की माझ्या आयुष्यातला हा पहिला कलाकार आहे. खरं सांगतो, म्हणजे कुठून आलं यांच्यामध्ये हे माहिती नाही. मी तर काहीच शिकवलं नाही, सरांनी काही शिकवलं असेल तर काय माहिती नाही, प्रवीणजींनी काही शिकवलं असेल तर माहिती नाही. पण जसं सर म्हटले आता की एकलव्य जसं असतो ना की द्रोणाचार्यांना फक्त गुरु मानलं आणि त्यांना पाहून ते शिकले, अशी हर उन्नती कलाकार आहे. खूप छान आहे, खूप छान. स्वरा हिच्याबद्दल तर आपल्याला माहिती आहे. स्वराला शिकवताना मला तिला काय शिकवायचं हेच मला प्रश्न पडायचा प्रत्येक वेळेस. कारण बऱ्याचदा या नाटकातून जर मला शिकण्याची संधी मिळाली असेल तर ती स्वरा करून. स्वराचंही खूप खूप कौतुक, सगळ्या कलाकारांचं कौतुक. त्यानंतर प्रवीणजी पाटील यांचं. प्रवीणजी पाटील हे कलाकार म्हणून ज्या वेळेला वावरतात त्यावेळेला ते पम्या वगैरे असं काही नसतो, प्रवीणजी पाटील नसतो. तो त्याच्यामधला जो कलाकार आहे तो म्हणजे पम्या, तो असतो आणि तो मला प्रत्येक वेळेला जाणवतो. प्रवीणजी पाटील यांनी बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या, समजून घेतल्या. मला या नाटकामध्ये संधी तर दिलीच, पण त्या स्क्रिप्टमध्ये जी स्क्रिप्ट प्रवीणजी पाटील यांनी लिहिली होती त्या स्क्रिप्टमध्ये मला जे जमेल ते चेंजेस करण्याची मला परवानगी दिली आणि एक चांगली स्क्रिप्ट सगळ्यांच्या मदतीने आज लोकांपर्यंत पोहोचते. याचं खूप मोठं यश आहे, सगळ्यांचं यश आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा कोरोनाच्या नंतर मला वाटतं या गोष्टीला आम्ही सुरुवात केली सर. त्याच्यानंतर माझ्या फॅमिलीमध्ये एक प्रॉब्लेम झाला. मला वाटलं आता नाटक मी गोष्टी जर आपण अंगीकारल्या तर नक्कीच आपण कुठे जाऊ शकतो. कारण आपल्याकडे एवढी चांगली टीम आहे, एवढे चांगले कलाकार आहेत आणि मुख्य म्हणजे तुम्ही माणूस म्हणून मला खूप आनंद आहे. आता 25व्या प्रयोगाला आपल्या टीममधले पहिल्या प्रयोगातली ही सगळी माणसं हजर झाली, खूप आनंद झाला. कारण ती खूप मोठी
खंत सहज असते की अरे आपण कधी आपण एवढं मन आणि आपलं मन मोठे आहे, कारण आपल्या समाजाविषयी बोललं जातं की आगरी जात एक तर जीव घेते किंवा जीव घेते. एवढ्या टोकाच्या आहोत का आपण? आपल्याकडे मध्ये काही नाही का आहे, आणि तो दाखवण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला. खरंच सगळ्यांचं मनापासून आहे तेवढ्याच. या नाटकानं एवढं काय, या नाटकाच्या खरं तर स्क्रिप्टमध्ये हे खरं तर फिल्मचं स्क्रिप्ट वाटतं मला. त्याच्यात पिक्चरचे सगळे एखादे जे सीन आहे त्याची रचना आहे ते खरं तर फिल्म, कारण मी प्रायोगिक नाटकात असल्यामुळं मला ते चॅलेंज वाटतं आणि प्रायोगिक म्हणून करायचं. कारण माझ्या नशिबात सगळ्यात जवळपास मराठीतल्या दिग्गजांबरोबर काम करायला मिळालं. तो प्रायोगिक नाटकवाले नेहमी प्रसिद्धीपासून लांब असतो, त्यामुळे पण मला शिकायला खूप मिळालं. तिथे तुमच्याकडनंही खूप शिकायला मिळालं. ही मला खूप मोठी संधी. बघूया आपण शक्य असेल सगळे आधीचे आताचे सगळे हातात हात घालून पुढे जाऊया. याचा चित्रपट महोत्सवी प्रयोग लवकरात लवकर कसा होईल यासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद. मुंडे सरांना पुन्हा काम करायचं आहे. सरांनी सांगितलं हातात हात घेऊन 100ला प्रयोग करायचे आहे. म्हणजे तुमचं जे वाचन झालं, तुमचं सहकार्य, तुम्ही एक्झिट नाही तर तुम्ही या कलाकारांचा एक आत्मा. आपण सर्व इथे आला, मान्यवर व कलाकार व आपले सर्व जुने कलाकार, खरोखर खूप आनंद वाटतोय आणि आपले मनपूर्वक धन्यवाद. खरोखर म्हणजे हा क्षेत्र दिसतो तेवढा सोपा नाही, दिसतो तेवढा सोपा नाही, खूप खूप कठीण आहे. पहिल्यांदा मी धन्यवाद देतो की माझ्या वडिलांचं का सामान हँडल नीट जात नव्हतं. बोलायचे बाबा तरी बोलले नाही का ना हे कर बंद कर हे बंद कर. आणि माझ्या वडिलांनी मला शिकवण्याचा खूप प्रयत्न केला. म्हणजे असं नाही का हे एक पुस्तक ना हे 10 पुस्तक आणायचं बाबा. मला कुठे पण गेला ना आवड होती 10 पुस्तक आणायचं. म्हणजे पण काय शिक्षणात तेवढा नव्हता माझा. आणि खरोखर बाबांनी खूप केले माझ्यासाठी. आणि असं बरोबर बोलायचं आहे याला येणार, पण जेव्हा दुसरा कोणी भेटेल तेव्हा अभिमानाने सांगायचा बाबा खरोखर बाबा धन्यवाद. आणि एक गोष्ट अजून बोलू इच्छितो का माझी मिसेस, जेव्हा मी हा प्रयोग करायला सुरुवात केली आणि खरोखर खूप खर्च होता आणि कोणी फायनान्स नव्हतं भेटत, आणि तेव्हा मी ठरवलं की नाही मला हे करायचं आहे. माझी मिसेस बोलायची आहे काय कामाला मागे लागा मी बोलू नाही मला करायचंच आहे बघ, पण खर्च भरपूर आहे, वेळेवर तुझी गंठण दान घालावी लागेल. सत्य प्रक्रिया आहे, सत्य प्रक्रिया तर 100% बघा तुझी गंठण सुटायची जिम्मेदारी माझी 100% आहे. पण बघा नाही झाली तर जर याच्यात मी नाही सक्सेस झालो ना, म्हणजे खोटं नाही होणार. तिला डायरेक्ट बोललं तर मी हा क्षेत्र सोडेन, तू बोलते ना हा क्षेत्र सोडेन मी, मला छोटी संधी दे. आणि ती दिली आणि कधी बोललीच नाही, मी कधीच बोलली नाही. मला चिडचिड करायची पण ती नाटकाला जाऊन नको किंवा हे जाऊन कधी बोलले नाही. आणि असं पण आहे का नाटकाला जातो या पमेट गॅन या मुलीबरोबर सीन असतात, त्या मुलीबरोबर सीन असतात, कधी संशय आला नाही कारण तिचा तिच्या नवऱ्यावर खूप विश्वास होता. पण तिला माहीत आहे याने किती पण कोणावर लाईन मारली तरी याची शब्द बघायला कोणीच नाही. आणि खरोखर मला माझ्या सर्व म्हणजे आज सर्व आहेत, मला खूप आनंद आहे. अजून प्रभाकर सर आणि प्रगती ताई आणि परीक्षा ह्या पण असतात, अजून आनंद झाला असतं. खरोखर खंत वाटतं की ती लोक नाही आहे याच्यात असायला पाहिजे, कारण त्यांची पण भरपूर मेहनत होती. आणि खरोखर मला कलाकारांनी खूप साथ दिली, कारण मी आधीच नाटक एकदा बाबा तुम्हाला पेमेंट सुरुवातीला मी नाही घेऊ शकत, नका देऊ बोलले. आणि सतत माझ्या पाठीशी राहिले, म्हणजे एक वाजे मी रागावं पण हे पण केलं, पण त्यांनी माझी साथ सोडली नाही. आणि म्हणून हा 25चा प्रयोग होत आहे. दिग्दर्शक झाले आपले मुंडे साहेब, यांनी सुरुवात करून दिली नाटकाची, काय असते काय बऱ्याचशा गोष्टी मला त्यांनी सांगितल्या. तसेच सचिन सर यांनी पण खूप मेहनत घेतली त्यावेळेला. आणि सर्व कलाकारांच्या
मदतीने हे नाटक इथपर्यंत आलं आहे. आणि तसेच मी विशेष यांना आपले दिग्दर्शक सर किशोर म्हात्रे सर पेनवरून येतात, ते जवळ नाही, पेनवरून 9 वाजता हजर राहायचे. आमचे कलाकार 12:01 यायचे, पण ते 9 वाजता हजर राहायचे. एवढी मेहनत त्यांनी येते, तेवढ्या लांबून कधी खर्चाचा विचार नाही केला, काही नाही केला. खरोखर सर तुमच्यासाठी धन्यवाद, मुंडे सर तुमच्यासाठी पण धन्यवाद, आणि सचिन सर तुमच्यासाठी पूर्ण माझ्या कलाकारांसाठी खास धन्यवाद. आय लव्ह यू सर्व कलाकारांना. आणि काल मी काकूबद्दल सांगेल का, एकदा मी माझा मित्र रणजित त्याच्या घरी जायचो, नेहमी मला सांगेल का पाम्या मना झर एकेन शॉर्ट फिल्ममध्ये मी बोलतो एक दिवशी घेत बघा बरं, मी कलाकार नाही बोलत, तू करशील ना. आणि त्यांनी खूप छान केले. आणि तेव्हा तुझ्यानंतर मी बोललो नाटकात रोल नाही, पण तुला बॅकसेट सांभाळायचं आहे. कधीच नाही वेळेवर माझ्या बरोबर कधीच नाही बोलले नाही, काय पण असू ते नाही बोलले नाही. आणि काकूला ते माझी पण असं म्हणजे एकदम फ्रेंडली राहायचे, आणि कधीच म्हणजे कशालाच नाही बोलले नाही. आणि मी खरोखर काकूपेक्षा धन्यवाद, मी काकांची नाही, त्यांनी तिला सपोर्ट केला. आज त्यांनी सपोर्ट केला म्हणून ती आज लीड करते. आणि 25चा प्रयोग एवढा छान तिने लीड केला ना, याचे कमेंट सर्वांनी दिल्यात. खरोखर काकू खरंच मन भरून आला का, मला तुम्ही जाम साथ दिली. जेव्हा परीक्षा मेन कलाकार म्हणजे काही कारणास्तव नव्हती, तेव्हा असं प्रश्न पडला की नाटक होईल का नाही. मी बोललो काकू तुला करायचं आहे, आणि काकू बोलली नाही मी करेन, 100% करेन, आणि केला. खरोखर धन्यवाद काकू. आणि ही माझी टीम पूर्ण टीम आजपर्यंत माझ्या म्हणजे मी कधी त्यांच्यावर रागावतो, पण कधीच माझा राग मानून घेत नाही. वाचुदा झाले एवढे कलाकार, चेतन मण्या सर्व म्हणजे टोटल कलाकारांनी खूप सपोर्ट केला, म्हणून आज इथपर्यंत आलं. आणि त्यांच्या पॅनल्सने सपोर्ट केला, त्यांच्याकडून हे नाटक इथपर्यंत गेले. आणि खास म्हणजे मान्यवरांनी जे आज खरोखर त्यांनी कुठेतरी आम्हाला आर्थिक मदत केली, आणि त्यामुळे आम्ही हा शो करतोय. हे त्यांच्या मागे काहीतरी आम्ही सत्कार समारंभाचा कार्यक्रम करतोय, तो हे करतोय. आणि खरोखर मनपूर्वक दादा तुम्ही पण खूप सपोर्ट करा, तुमचे पण मनपूर्वक धन्यवाद. आणि वर्षात तुम्ही प्रेमाखाली आमचे आले, तुमचे पण धन्यवाद. आणि प्रेम सर तर खरं तर रंगमंच हा प्रेम सरांनी मला दाखवला. मला काहीच माहीत नव्हतं नाटक काय असते. नेवारी 22 जून ह्या नाटकात मला त्यांनी संधी दिली, आणि तेव्हा मला समजलं का याच्यात मी स्किट करायचो कॉमेडी म्हणजे कोठे नाटक. मला तेव्हा मला समजलं का काय आहे काय नाही. आणि सुरुवातीला त्यांनीच ते थोडेफार धडे मला शिकवले काय नाही. त्यांच्या ह्याच्यात मी म्हणजे नाटक काय असतं म्हणजे याचा थिएटरचा ते शिकलो. सर तुमचंही मनपूर्वक धन्यवाद. तसेच खास धन्यवाद मी नारायण मामांचं माने तर त्यांनी खूप 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 सपोर्ट केला. असं म्हणजे एकदम मुलासारखे असतात, हे पाहूया घाबरू नको, मी कशा टेन्शन घेतं, एकदम नाही एकदम कशा टेन्शन मी आहे ना, काय पाहिजे आणू पाणी आणू काय पाहिजे बोला, म्हणजे एवढी आपण सर्व मामा खूप खूप धन्यवाद तुमचा. तुम्ही आमच्यासोबत तुमच्यासारखं मान्यवर आहे. तर आता पुन्हा एकदा तसेच आपले गायक दयानंदजी तरे यांच्याबद्दल बोलेल का. जेव्हा बरोबर फायनान्स काही नव्हतं, 1 रुपया नव्हता खिशात, म्हणजे असं बघायला लागणार तर फ्रीमध्ये शोधत होतो. कलाकार पण फ्रीमध्ये शोधले आहे ते सांगतो. त्यांना बोललं का असंच आपलं एक गाणं रेकॉर्ड करायचं आहे, आणि ते आले. 1 रुपया घेता नाही, स्वतःच्या खर्चानेच आले, त्याच्याच गाडी बसून गेलेलो. खरोखर धन्यवाद. तसेच इथे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देऊन मी ब्रजा करतो का आता बोलण्यासाठी खूप आहे. तसेच आताच अविनाश पाटील दिवेगावचे उद्योगपती त्यांनी सांगितलं का हा जर तुम्ही चित्रपट बनवत असाल तर पूर्ण फायनान्स मी देईल, पूर्ण फायनान्स मी देईल. धन्यवाद. तसेच पूनम पाटील ज्यांनी आपला प्रयोगही लावलेला आणि खरोखर कधी पण आपल्याला ते सपोर्ट करतात, तुमचे पण मनपूर्वक धन्यवाद. आणि नेहमी आमच्यावर प्रेम असणारे दयानंदजी म्हात्रे साहेब, कुठे पण काय पण कार्यक्रमात, आता मागे गणपतीला पण आलेले, खूप खूप धन्यवाद. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. म्हात्रे सरांबद्दल बोलायचं तो अतिशय चांगली व्यक्ती, म्हणजे काही पण प्रॉब्लेम असला तुम्ही म्हात्रे सरांना पुन्हा करतो.
कारण ते सजेशन खूप छान देतात आणि नेहमी धरतात. त्यांनी सांगत होते किती पण नाही मस्करी काय किती पण रागाव काय पण नेहमी त्यांच्या मुखात काय दिमाग घेऊन आलं काय माहिती पण दिमाग एकदम शांत राहतात कधीच राग नाही. मात्र सर तुमचे पण मनपूर्वक धन्यवाद. तसेच आमचे गणेश पाटील मित्र आणि आमचे मामा श्याम मामा तुम्ही पण वेळात वेळ करून आले खूप खूप धन्यवाद. तसेच आमचे जावई आपले पण खूप खूप धन्यवाद. अजून भाऊ आपले पण आणि तसेच संतोष दादा आले ना आमचे त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला. पण त्यांच्या मिसेस प्रणिता आपले पण मनपूर्वक धन्यवाद. आणि खास आमचे समालोचक आणि नितेश दादा पण खूप सपोर्ट करतात. आणि बरोबर मनोहरला जाऊन मी बोललो का आपल्याला असंच हे करायचं आहे कधी पण आणि त्यांचा पुन्हा एकदा आम्ही सत्कार करतोय. या नाही पैसे द्या या ठिकाणी आमच्या हौसाबाई थळे आणि गणेशजी थळे पम्याचा सत्कार करतात म्हणून मी माहीत घेतला. पम्याला खूप जीव आहे भिवंडीकरांचा आमच्या ठाण्यावासींचा. हा सत्कार या थळे परिवाराच्या वतीने केला जात आहे. आमच्या मामी हौसाबाई थळे या सामाजिक कार्यकर्ते आहेत. तनिष्का संघटना यामध्ये आमदारकी पद देतात त्या तनिष्का संघटनेचे आमदार आहेत. मला वाटते सर्व कलाकारांनी यावं हा सत्कार वासुदा बाकी जे सर्व कलाकारांनी यावं व्यासपीठावर मला आनंद होईल. आपले सर्व कलाकार दिग्दर्शक सर्वजण जर माझे जोडीला राहिले या सत्कारासाठी तर वाद व्हायला लागले. म्हणजे नाती कशी कुठली गेले कोणी सख्खा भाऊ भावाचं कोण बघत नाही सख्खी बहीण भावाचं कोण बघत नाही. म्हणजे अशी परिस्थिती कुठेतरी थांबलं पाहिजे हे बरोबर नाही. म्हणजे हे जे भूमिहीन होण्याची वेळ आली तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. जमिनीचं महत्त्व लोकांना कळलं पाहिजे. आणि जर नाईलाज असतो समजा जर जमीन विकायची झाली समजा एखाद्या प्रकल्पामध्ये जाते त्याच्यामुळे नाईलाज असतो. पण त्या पैशासाठी आपण न भांडता व्यवस्थित त्याचं हे करून आपण म्हणजे बहिणीने पण मला असं वाटतं की जास्त हिस्सा मागावं नाही किंवा भांडावं नाही हिश्श्यासाठी. आणि भावाने पण बहिणीला कमी पडेल एवढं नाही करावं कारण सगळ्या गोष्टी समजून हे करून नाही कराव्या. म्हणजे जुन्या काळात बघा कसं होतं का बहीण कधी मागायची नाही आणि भाऊ पण असं कधीतरी हा ही 1 एकर जमीन तुला घे किंवा हे घ्या. म्हणजे आज एवढं प्रेम होतं त्यांचं का कधीच एकमेकाला त्याबद्दल हे करतं. तसंच प्रेम आता पण राहिलं पाहिजे. आणि त्या तोच संदेश आपण देतो एक तुम्ही जमीन विकू नका. आणि जरी नाईलाज असतं विकायला लागलं तर त्याचा पैशाचा सदुपयोग करा. जमीन विकत घ्या धंद्यामध्ये गुंतवा. वाम मार्गाने जर पैशांचा वापर करू नका. आणि नाते मेन नाते टिकवा नाते जपा कारण ती काळाची गरज आहे. बस हीच संकल्पना. म्हणजे प्रबोधन करता समाजाबद्दल ज्या म्हणजे त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. आता तुमची ओळख सांगा. माझी ओळख माझं नाव प्रवीण विश्वनाथ पाटील. मला सर्वजण पम्यात बोलतात आणि लहानपणापासून मला कॉमेडी करण्याचा इंटरेस्ट आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे पम्याची गँग. याच्यात पण मी कॉमेडी व्हिडिओ बनवतो. आणि जमिनीचा पैसा हे आपलं पहिलं व्यावसायिक नाटक आहे जे आपण लिहिलं आहे. आणि या व्यतिरिक्त म्हणजे मी पेंटिंगचं पण काम करतो. आपलं साईन बोर्ड झालं किंवा काही चित्र वगैरे करतो. आणि प्लस खरं सांगायचं तुम्ही रिक्षावर चालतो माझी स्वतःची. आणि शेती पण आपण करतो कारण आपला तो लहानपणापासून ते बाबांनी आपल्याला शिकवलं आहे ते करतोय. आता म्हणजे बरोबर. आता मला एक कॅरेक्टर सांगा. जमिनीचा पैसा याच्यामध्ये कुठला कॅरेक्टर केलेलं आहे? मी हरक्याची भूमिका करतोय नाटकामध्ये. आणि लेखकाचं पहिलं अभिनंदन करेन की त्यांनी प्रबोधन खूप छान केलेलं आहे. आजच्या परिस्थिती आजच नाही ही परिस्थिती कायमची राहणार आहे. आर्य समाजामध्ये जमिनी विकायच्या आणि बऱ्याचदा काहीतरी नाटक बघून विचार करतील की जमीन विकल्यानंतर त्या जमिनीचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. म्हणजे पैसा कुठेतरी जमिनीवर जमीन घ्यायची म्हणजे जमीन का विकतो आता आपण इथे एखादा प्रोजेक्ट चाललं आहे त्याला ते नाटक बघून शिकलो आपण की इथून 2 लाखाची जमीन विकायची आणि 1 लाखाची विकत घ्यायची जेणेकरून तो पैसा आपण त्या जमिनीवर परत त्या जमिनीचा भाव मिळू शकते. जमीन ही गेली तर ती विकत घ्यावी असं या नाटकामध्ये आपल्याला शिकवले गेले. नाती जरूर ठेवा कारण रक्ताची नाती आहेत ती कधीतरी आपल्याला
आपल्या उपयोगी पडतील, पैसा उपयोगी पडणार नाही असा बोध त्याच्यामध्ये अतिशय सुंदर दाखवलेला आहे, एवढं सांगू शकतो. बरोबर. आता मला एक इंट्रोडक्शन म्हणजे एक काय काय कॅरेक्टर आहेत, तुम्ही काय रोल केला आहे? म्हणजे आग लावे प्रत्यक्षात आग लावता की आपल्या घरामध्ये कशी लावली जाते. अच्छा अच्छा. त्यामध्ये त्यांची भूमिका आहे. माझं नाव संदीप पाटील. माझी भूमिका सर्वात मोठी भूमिका म्हणजे आजोबांची, सर्व घरच्या मोठा कलाकार सर्वांचा मोठा आजोबा याची भूमिका आणि भटजीची सुद्धा भूमिका करतो मी. तसेच हे अँकर. नमस्कार, मी विजय अँकर. राहायला मी टिटवाल्याला आहे आणि माझी या नाटकामध्ये छोटीशी भूमिका आहे बेमट्याची, ज्याच्यामध्ये मी पम्याच्या काकांचा मुलगा आहे आणि मी खूप भांडखोर आहे, रागीट आहे. आता ताई तुमचं बोला. नमस्कार, मी सदानंद म्हात्रे. मी भादवड या गावामध्ये राहतो आणि मी भिवंडी महानगरपालिकेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहे. सदर नाटकामध्ये मी पम्याचा जो मामा आहे त्या मामाची भूमिका केली, ज्याला ऐकायला येत नाही, कमी ऐकायला येतं, जो उलटा त्याचा अर्थ काढून उलट्या पद्धतीने बोलतो आणि पम्याचं लग्न जमवून देण्यासाठी खडतर प्रयत्न करतो आणि एक छानशी पोरगी त्याला जमवून देतो, कारण मी त्याचा मामा आहे, अशी पोर करून देईन ना की अख्खा गाव बघत राहा. अरे बापरे. आता मी प्रीती घरत. मी जमिनीचा पैसा या नाटकामध्ये माधुरीची भूमिका साकारत आहे आणि पम्याची बाई. मी धन्यवाद बोलेन पवन अंकलला की त्यांनी मला नाटकात काम करण्याची संधी दिली. ना अंकल अंकल आणि प्रत्यक्षात. अरे बापरे. नमस्कार, मी रेश्मा थळे, सोनाळे भिवंडी येथे राहते आणि ह्या नाटकात प्रथमतः धन्यवाद करेन प्रवीण दादा आणि सर्व टीमचं की त्यांनी मला सहभागी होण्याची संधी दिली. आणि ह्या नाटकात आत्या शशी म्हणून मी कॅरेक्टर निभावते. खूप प्रेमळ आहे, जशी एक भांडखोर आत्या आहे तशी ही खूप प्रेमळ आहे आणि ती सांगते की जमीन विकायला नाही पाहिजे. आणि खरंच ती सत्य परिस्थिती आहे की आता जमीन ही जपली पाहिजे आपण, कारण की आपल्याला जमीन मिळवून देण्यासाठी खूप जणांनी मेहनत केली, त्याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि प्रवीण दादा पुन्हा एकदा धन्यवाद करेन की तू खूप सामाजिक संदेश घेऊन आलेला नाटक आहे हा, आणि हा नाटक कधीच थांबू नये, त्याचे खूप प्रयोग व्हावे, कारण की याच्याने खूप चांगला मेसेज जातो आणि एक परिवार जो असतो तो एकत्रित राहतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सौ रंजना नामदेव पाटील. मी या नाटकात पम्याची आई म्हणून रोल करते. माझं नाव हरकू आहे त्याच्यात आणि मला प्रवीणच्याच मुले ह्या नाटकात काम करायला मिळले, त्यामुळे प्रवीणचं धन्यवाद. म्हणजे सर्वच गोष्टी प्रवीणमुळे मिळाल्यात. म्हणजे तुम्ही काय केलं मग? तुम्ही काय केलं म्हणजे समजलं मी काय बोललो ते. त्यांच्यामुळे आम्ही काम करतो. बोला ते. मी सौ श्रमिका राजेश कारभारी. मी भिवंडी खारगाव या गावात राहते. मला सुद्धा नाटकात प्रवीण दादांनीच घेतला आणि मी त्यांची काकू म्हणून, एक रागीट काकू म्हणून भूमिका निभावते. व्हेरी गुड, मस्त. आणि विषयासाठी भांडते. ॲक्च्युली काय माहिती आहे, तुम्ही तो सामाजिक प्रश्न घेतलेला आहे. इन फ्युचरमध्ये जमीन न विकण्या तो मेसेज गेला पाहिजे आणि तो जातोय. आता हा जो यूट्यूब चॅनल आहे हा सर्व ठिकाणी जाणार, हा जगामध्ये पाहिला जातोय. तर म्हणजे आगरी समाज काय आहे, त्यांची संस्कृती काय, ती परदेशात पण बघितली जाणार. ते कोणच्यामुळे साध्य झालं? तुमच्यामुळे. परत यांना कायांचा गरगाट झाला पाहिजे. अजून काय सांगायचं आहे? अजून काय बेटा, तू काय केलंस? चिंगी. अच्छा, जोरात बोल. कितीला जातेस? माझा आवाज जास्त आहे. 6वी. अच्छा, व्हेरी गुड. तर चांगली गोष्ट आहे. नाव सांग पूर्ण. अच्छा, चिंगी स्वरा प्रवीण पाटील. 2 नावं झाले ना तुझे. तर चांगली गोष्ट आहे, खूप चांगलं. असं तुमचं म्हणजे 100वा प्रयोग नंतर 1000वा व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण समोरच मंदिर आहे, गणेशाचं मंदिर आहे. तर तुमचे म्हणजे जे साधना तुम्ही ध्यास घेतलेला आहे तो भविष्यामध्ये ते पुढे पण होऊ शकतो. फक्त तुमच्यावरती कृपा पाहिजे आणि एकी करा. त्यांची कृपा आहे. हां, सर्वांनी एकी ठेवा. एकी ठेवली तर चांगली गोष्ट आहे. बेकी केली काहीच होणार नाही. समजलं? सर्वांनी एकमेकांना सांभाळून घ्या. समाज पुढे गेला तर, एक माणूस गेला तर समाज जातो पुढे.
लक्षात ठेवा. थँक्यू सर, थँक्यू. हां दादा या. नमस्कार. हां दादा, आता मला सांगा, पहिलं प्रथमतः हा गाव जो आहे, हा जो गाव आहे, इथे बाजूला मंदिर आहे, तर त्याची विस्तृत म्हणजे पूर्ण माहिती मला सांगा. हा जो गाव आहे अंजूर, तर अंजूर जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. आपल्याला माहिती असेल की वसईचा लढा झाला. वसईचे युद्ध का झालं असेल तर त्याचं मुख्य कारण म्हणजे पोर्तुगीज हे आपल्यावरती अत्याचार करत होते. हा अत्याचार अनेक प्रकारे होता आणि मोठा अत्याचार म्हणजे बाटवी चालली होती. आपण आग्री इथे म्हटलं तर अत्यंत ते धर्माभिमानी, पण एवढे अतोनात त्यांनी हार केले की आपल्याला अगदी म्हणजे नामोहरण झालं. तरी पण हे नामोहरण होण्यासारखे नव्हते इथले भूमिपुत्र. तर त्यांच्या वेळेला जेव्हा नाईक इथले मोठा इतिहास आहे तो की जेव्हा चिमाजी अप्पा वगैरे त्यांचा मोठा इतिहास आहे की म्हणजे जर मराठा सैन्य एका दिशेने आलं असेल धर्म रक्षणासाठी तर इथून आपण समजूया. इथे जे गणपतीचं स्थान आहे त्याला मोठा इतिहास आहे. पण मला वाटतं आज हा नाटकाचा प्रयोग आहे आणि मला थोडंसं या नाटकाविषयी इथे बोलायला जास्त आवडेल. तर हे नाटक म्हणजे जमिनीचा पैसा. बघा, आपली जी आगरी संस्कृती आहे, ही आगरी संस्कृती म्हणजे काय आहे? ही आगरी संस्कृती ह्या मातीची आहे आणि ह्या बोलीची आहे. म्हणून आपल्या ह्या बोलीला आपण आगरी म्हणतो. तर ही बोली टिकावी, आगरी बोली टिकली पाहिजे. आपण आगरी जमीन भूमी टिकली पाहिजे. ह्याचा जो संदेश आहे हा ह्या जमिनीच्या पैशातून हे जे नाट्यकृती म्हणजे मनाला कारण आगरी भाषेतून आणि आगरी समाजाने आगरी कलाकारांनी एकत्र ही केलेली कलाकृती आहे. आणि मला ह्याच्यातून मोठा संदेश जाईल आणि मी ह्या सगळ्या कलाकारांचं अभिनंदन करतो कलाकारांचे आणि त्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार, माझं नाव दयानंद तरे मंजूरकर. मी या जमिनीच्या पैसे नाटकामध्ये गायनाचं काम केलेलं आहे. माझे मित्र प्रवीण पाटील यांनी जे काही गीतसुद्धा त्यांनीच लिहिलेलं आहे आणि पूर्ण नाटकाची स्क्रिप्ट पण त्यांनी लिहिलेली आहे. हे गीत या गाण्याला जो काही वाजेसा आवाज किंवा जे काही मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रवीणदादाचे खूप खूप आभार आहे. पूर्ण जमिनीच्या पैशाच्या पूर्ण कलाकारांचे आता जवळजवळ 25वा हा प्रयोग यशस्वी आणि तो धडाधडीने जो पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्याचे 2 ओळी आहेत. कळणार कधी वेळा तुला किंमत काया परत करणार कधी वेळा तुला किंमत काया. मस्त मस्त, धन्यवाद, थँक्यू.